पुढची बातमी आहे शरद पवारांनी केलेल्या फोन संदर्भात। कारण मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांनी फोन केलाय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे यवतमध्ये काल जी प्रकार घडलेला होता, जी घटना घडलेली होती, त्यानंतर आता शरद पवारांनी फोन केलाय देवेंद्र फडणवीस यांना आणि राज्यामध्ये शांततेसाठी पुढाकार घेतल्याचं त्यांनी पाहायला मिळतंय। या घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फोन करत सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। राज्यात सामाजिक सलोखा राखला जावा अशीही मागणी त्यांनी केली। यवतमधला तणाव संवेदनशीलपणे हाताळला जावा अशीही अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली। तर शरद पवारांनी या फोन करून या संदर्भात जे आहे ते आवाहन केलेलं आहे। काय झालाय हा संवाद आपण बघतोय। सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करा। राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा। यासोबतच सामाजिक सलोखा जपला जावा राज्यामध्ये अशी ही अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली या फोनमध्ये। यवत तणाव हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळावं असंही आवाहन करण्यात आलं।